हॅलो फ्रेंड्स, नॅचरल पद्धतीनं आज आपण मेहंदी भिजवणार आहोत. त्यामध्ये विशेष काही घटक घालणार आहोत. त्यामुळे आपल्या केसांचंही रक्षण होऊ शकतं आणि त्वचेचं सुद्धा रक्षण होऊ शकतं आणि आपले केस सिल्की, काळेभोर, दाट आणि मजबूत व्हायला सुद्धा मदत होणार आहे. पांढरे केस लपवण्यासाठी आपण मार्केटमधून डाय किंवा मेहंदी आणून केसांवरती अप्लाय करतो. त्यामुळे आपले केस जास्तच खराब होतात, पांढरे होतात. कारण मार्केटमधून आणलेली मेहंदी किंवा डायमध्ये भरपूर केमिकल्स असतात आणि त्या केमिकल्समुळेच आपले केस खराब होतात, जास्त प्रमाणात पांढरे होतात. अशा पद्धतीनं आपण जर घरच्या घरी डाय तयार केली किंवा मेहंदीचा पॅक तयार केला आणि केसांवरती अप्लाय केला तर तेवढे आपले केस जास्त खराब होत नाहीत, जास्त पांढरे होत नाहीत, गळत नाहीत, तुटत नाहीत. अगदी नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे होण्यास मदत होते. तर त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीनं मी ही मेहंदीचा पॅक तयार केलेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला सुद्धा येणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथे एक छोटासा बाउल घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा आवळा पावडर घालायची आहे. आता आवळा हा प्रत्येक मेहंदीमध्ये आपल्याला घालायचा आहे, कारण आवळ्यामुळे आपले केस दाट आणि काळे होण्यास मदत होते. त्यानंतर हिबिस्कसची पावडर इथं मी 1 चमचा घातलेली आहे, म्हणजे जास्वंदीच्या फुलाची पावडर. तर 1 चमचा जास्वंदीच्या फुलाची पावडर इथं घातलेली आहे. तर 1 चमचा आपल्याला इथं कॉफी पावडर सुद्धा घालायची आहे. कॉफी पावडर घातल्यानंतर आपल्याला इथं मेहंदी घालायची आहे. तर इथं 1 चमचा मी मेहंदी घेतलेली आहे. गणपती मेहंदी मी इथं घेतलेली आहे. तर गणपती मेहंदीच घ्यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही जे रेग्युलर यूज करता ते मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता. नूपूर असेल किंवा हिना असेल तरी सुद्धा चालते. नंतर इथं मी निशाचं 1 पॉकेट घेतलेलं आहे. तर 1 पॉकेट इथं मला पुरेसं आहे, त्यासाठी मी इथं 1 पॉकेट घेतलेलं आहे. जर तुम्हाला जास्त मेहंदी लागणार असेल तर तुम्ही इथं 2 पॉकेट घेऊ शकता. पण जेवढी निशा मेहंदी घेतलेली आहे तेवढीच आपल्याला दुसरी सुद्धा मेहंदी घ्यायची आहे, म्हणजे लाल मेहंदी घ्यायची आहे. म्हणजे दोन्हीही मेहंदी जी आहेत हे सम प्रमाणात आपल्याला घ्यायची आहे. निशाची ब्लॅक मेहंदी इथं मी घेतलेली आहे आणि गणपतीची जी मेहंदी आहे हे लाल कलरची मेहंदी आहे. तर लाल आणि काळी हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान आपल्या केसांवरती दिसतं. फक्त जर निशाचीच मेहंदी आपण केसांवरती लावली तर त्याचा कलर एकदम डार्क येतो, अगदी पेंट लावल्यासारखे आपले केस दिसतात. तर त्यासाठी दोन्ही मेहंदी मिक्स करून जर लावली तर ओरिजिनल आपले केस दिसतात. आपण कलर केलेला आहे हे सुद्धा समजणार नाही, इतके सुंदर आपले केस दिसतात. त्यासाठी आपल्याला दोन्ही मेहंदी मिक्स करून इथं हा पॅक तयार करायचा आहे. आता यामधल्या ज्या गुठळ्या आहेत ह्या अगदी व्यवस्थित मोडून घ्यायची आहेत. अतिशय सोपी अशी ही रेमेडी आहे, नक्की ट्राय करा. अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर आता ही जी मेहंदी आहे गुठळ्या आपण काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी चहापत्तीचं पाणी तयार केलेलं आहे. 1 चमचा चहापत्ती घेतलेली आहे आणि 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे, म्हणजे अर्ध पाणी होईपर्यंत मी उकळून घेतलेलं आहे. आणि हे चहापत्तीचं पाणी आपल्याला ह्या मेहंदीमध्ये घालायचं आहे. छान याची पेस्ट तयार करायची आहे. निशा ही हर्बल मेहंदी आहे असं कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे. तर निशा ही हर्बल मेहंदी नाही, कारण बरेच जणांच्या तक्रारी असतात की मेहंदी लावल्याने केसांच्या खालती मानेवरती अशा छोट्या छोट्या गाठी येतात, डोळ्यांना कमी दिसायला लागतं किंवा मग डोळे लाल होतात, केस जास्त प्रमाणात गळतात, तुटतात आणि पांढरे होतात. तर ही निशा मेहंदी हर्बल असती तर अशा समस्या झाल्याच नसत्या. तर ही एक प्रकारची, आता परवाच मला एक कमेंट आलेली होती की माझ्या युट्यूबरच्या ताईंनी केलेली होती की डोक्यामध्ये आणि मानेवरती अशा छोट्या छोट्या गाठी येतात आणि डोक्यामध्ये खाज सुटते. तर निशा मेहंदीमुळं अशा प्रत्येकालाच अशा तक्रारी उद्भवतात आणि ह्या तक्रारी होऊ नये त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडेसे नॅचरल घटक घालायचे आहेत. त्यानंतर मी दोन्ही मेहंदी मिक्स करून लावायला सुरुवात केली. त्यानंतर माझे सर्व केसांच्या समस्या नाहीशा झाल्या. केसामध्ये कोंडाही होत नाही आणि केस गळत नाहीत, तुटत नाहीत. त्यानंतर मी ब्लॅक मेहंदी, लाल मेहंदी दोन्ही एकत्र करून मिक्स करून हे केसांवरती लावायला सुरुवात केली. यामध्ये असे ओरिजिनल नॅचरल असे काही घटक घातले आणि त्यानंतर मी ही केसांवरती अप्लाय केली. तर अतिशय सुंदर रिझल्ट मला पाहायला आलेला होता. त्यामुळे मी हे जे रेमेडी आहे हे रेमेडी किंवा माझ्या ज्या चॅनलवरची ज्या मी रेमेडी टाकलेल्या आहेत निशा मेहंदीच्या, त्या सर्व मी स्वतःवरती अगोदर अप्लाय करून पाहिलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट सुंदर आल्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तेव्हा तुम्ही बिनधास्त हे रेमेडी केसांवरती अप्लाय करू शकता. अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे. निशा मेहंदीमध्ये जर केमिकल्स जरी असलं तरी सुद्धा आपण निशा मेहंदीच निवडतो. त्यामुळं आपल्या केसांच्या समस्या वाढतच जातात. केस जास्त प्रमाणात पांढरे होतात आणि तुटतात, गळतात. तर ह्या समस्या उद्भवू नये त्यासाठी मी यामध्ये नॅचरल घटक घालून दोन्हीही मेहंदी मिक्स करून केसांवरती लावून पाहिलेला आहे. तर याचा खूप सुंदर रिझल्ट येणार आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. निशा मेहंदी लावल्यानंतर लगेच कलर सोडायला सुरुवात करते, त्यासाठी याला भिजवून ठेवायची गरज नाही. आता थोडं थोडं चहापत्तीचं पाणी मी यामध्ये घालून छान याचं बॅटर तयार केलेलं आहे. आता हे बॅटर आपल्याला केसांवरती लावायचं आहे. केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे.
लावल्यानंतर फक्त 1.5 ते 2 तास आपल्याला हे केसांवरती ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस आपले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला तेल लावून छान मालिश करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही सुद्धा चकित व्हाल, इतके सुंदर तुमचे केस होणार आहेत. निशा मेहंदी लावल्यानंतर जास्त वेळ केसांवरती ठेवायची नाही किंवा रात्रभर लावून ही केसांवरती ठेवायची नाही. रात्रभर जर मेहंदी आपण लावून केसांवरती ठेवली तर केस आपले कोरडे होतात, मग गळतात, तुटतात आणि केसामध्ये कोंडासुद्धा होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला ही मेहंदी जास्त वेळ केसांवरती ठेवायची नाही. फक्त 1.5 ते 2 तास आपण हे केसांवरती ठेवू शकतो आणि त्यानंतर केस आपले स्वच्छ धुवून घेऊ शकतो. पार्लरला जाऊन आपला वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं मेहंदीचा पॅक तयार करून केसांवरती लावलं तर पार्लरसारखा लूक आपल्या केसांना येतो. कोणाला समजणारही नाही की आपण घरच्या घरी केस कलर केलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेमेडी सांगितलेली आहे. निशा मेहंदीचे बरेच व्हिडिओ मी या अगोदर सुद्धा माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. तर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही केसांवरती लावून ट्राय करू शकता. त्याने सुद्धा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून कुठून वॉच करतायत. चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.